तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईब्सच्या चॅनलवरती. तर दिनांक 10 मार्च 2026 रोजी राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तापमानाचं प्रमाण हे अधिक असणार आहे, ऊन हे खूप कडक असणार आहे, याविषयीची माहिती थेट प्रादेशिक हवामान केंद्राने आपल्याला दिलेली आहे. आणि ती माहिती आपण विथ प्रूफ आज सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर तुम्ही पाहू शकता, ही आहे ती माहिती. यामध्ये तुम्ही पाहू शकता दिनांक 10 मार्च 2026 या दिवशीचा हा अहवाल, या दिवशीचा हा रिपोर्ट प्रादेशिक हवामान केंद्राने आपल्याला दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता येथे जिल्हा आहे, येथे तुम्ही पाहू शकता वर्धा, त्यानंतर अमरावती, अकोला, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अहिल्यानगर, त्यानंतर येथे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड व त्याचबरोबर रत्नागिरी हे सर्व जिल्हे तुम्ही पाहू शकता. या सर्व जिल्ह्यांना प्रादेशिक हवामान केंद्राकडून येलो अलर्ट हा जारी करण्यात आलेला असून या सर्व जिल्ह्यांवरती कॉमनली जे टेम्परेचरचं चिन्ह आहे त्यावरती प्लस दाखवण्यात आलेलं आहे. म्हणजेच उन्हाचं जे तापमान आहे ते खूप मोठ्या प्रमाणात, खूप अधिक यामध्ये दर्शवण्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच या सर्व जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट आहे, सतर्कतेचा इशारा आहे. व त्याचबरोबर म्हणजे सतर्कतेचा इशारा म्हणजे येथे तापमान हे अधिक असणार आहे, अशा प्रकारची माहिती आपल्याला पाहायला मिळते. आणि सतर्कता याची आहे की उन्हाचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे ज्यावेळेस उन्हाचं टेम्परेचर खूप जास्त वाढतं म्हणजेच दुपारचा टाईम, त्यावेळेसची ही सतर्कता देण्यात आलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता या सर्व जिल्ह्यांमध्ये एक कॉमन चिन्ह म्हणजे आत्ताच आपण पाहिलं की ते म्हणजे टेम्परेचर यामध्ये प्लस दाखवत आहे. म्हणजेच दिनांक 10 मार्च रोजी तापमान हे खूप अधिक असणार आहे, अशा प्रकारची माहिती ही आपल्याला या अहवालामधून पाहायला मिळते. तर ही होती यामधील सविस्तर माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.